मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आपण मोठ्या मैदानाचे मोठे अपडेट आणि त्यातील टॉप पैरे कंटिन्यू सांगत असतो. आणि त्याच प्रकारे आता एक असं मोठं मैदानाचं नियोजन झालेलं आहे. त्या मैदानातील आपण टॉपचे पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, ते मैदान कोणतं? तर ते मैदान म्हणजे माननीय आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भरलेलं हे पृथ्वीराज केसरी मैदान. तर मित्रांनो, ह्या मैदानाचं असं स्वरूप असणार आहे. प्रथम पारितोषिक हे 3,33,000 रुपये. द्वितीय असणार आहे 2,22,000 रुपये. तिसरा असणार आहे 1,11,000 रुपये. चतुर्थ असणार आहे 55,000. पंचम असणार आहे 33,000. सहावा असणार आहे 22,000 आणि सातवा असणार आहे 11,000. तर मित्रांनो, हे मैदान ज्या ठिकाणी भरणार आहे ते ठिकाण म्हणजे दुधोंडी, नागराळे रोड, दुधोंडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली. तर मित्रांनो, हे मैदान पलूस तालुक्यात भव्यदिव्य असं मैदानाचं आयोजन नियोजन झालेलं आहे. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये टॉपचं मैदान असल्यामुळे आपल्याला सर्व नंदी ह्या मैदानामध्ये पळताना दिसतील. तर मित्रांनो, आता चला तर पाहूया ह्या मैदानाचे काही टॉपचे पैरे. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा जो पैरा आपल्याला आढळला आहे तो पैरा म्हणजे आपल्या फलटणकरांचा सर्जा, वेगाचा शेवट सर्जाचा पैरा. मित्रांनो, सर्जाचा पैरा फिक्स झालेला आहे. आणि मित्रांनो, हे सांगायचं राहिलं की हे मैदान येत्या 6 एप्रिल रोजी भरवण्यात आलेलं आहे. तर 6 एप्रिलला मैदान आहे. आज मित्रांनो 3 तारीख आहे आणि उद्याचा परवाचा दिवस गॅप राहून हे मैदान आपण पाहणार आहोत की 6 तारखेला हे मैदान भरणार आहे. तर मित्रांनो, सर्जाचा पैरा ह्या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये सर्जाचा पैरा असणार आहे शिरसवडीकरांची रायफल. मित्रांनो, शिरसवडीकरांची रायफल एक अतिशय खतरनाक असा बैल आहे आणि त्याच्यासोबत आपल्या वेगाचा शेवट सर्जाचा पैरा फिक्स झालेला आहे. तर मित्रांनो, कमेंट करून सांगा हा पैरा तुम्हाला कसा वाटतो. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आपण पाहतोय की हा जोड एकत्र येतोय. तर तो जोड कोणता? तर मित्रांनो, पिस्टन 2211 पिस्टनचा पैरा. मित्रांनो, मागच्या मैदानामध्ये आपण पाहिलं की पिस्टनने सेमीला मार खाल्ला. परंतु मित्रांनो, या मैदानामध्ये पिस्टनचं नियोजन एकदम टॉप क्लासमध्ये झालेलं आहे आणि पिस्टन चालू फॉर्ममध्ये फुल स्पीडमध्ये पळत आहे. परंतु थोडीशी पैऱ्याची अडचण होत आहे. परंतु मित्रांनो, ह्या मैदानामध्ये पिस्टनचा पैरा एक खतरनाक पैरा केलेला आहे. तर तो पैरा कोणता? तर मित्रांनो, पिस्टनचा पैरा आहे. त्या दिवशीच्या मैदानामध्ये वडगावच्या मैदानामध्ये सेमी 1मध्ये बकासूर आणि लखन ह्या गाडीमध्ये यांच्या विरुद्ध जी गाडी पळाली त्या गाडीचा पेटनाग्याकरांचा राजा. तर मित्रांनो, राजा आणि पिस्टन यांचा पैरा ह्या मैदानासाठी फिक्स झालेला आहे. तर मित्रांनो, हे देखील कमेंट करून सांगा हा यांचा पैरा कसा वाटतोय. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पैरा आहे कॉकटेलचा. आता कॉकटेल म्हणलं की आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळतं, जेणेकरून कॉकटेल एक अतिशय सुंदर असा बैल आहे. सगळ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा बैल आहे. मित्रांनो, कॉकटेलचा पायरा एक अशा नंदीसोबत फिक्स झालेला आहे ज्याने वडगावच्या मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये धुमाकूळ घातला आहे. तर मित्रांनो, आपण मगाशी सांगितलं की सेमी 1मध्ये लढत दिली पेटनाक्याच्या राजाने, परंतु त्याच्यासोबत बैल होता चिंचाळेकरांचा अर्जुन. मित्रांनो, तोच अर्जुन मथुरा डेअरी फार्म चिंचाळेकरांचा अर्जुन आणि कॉकटेल ह्या दोघांचा देखील पायरा ह्या भव्यदिव्य अशा मैदानासाठी
फिक्स झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या पुढं असा एक विषय येतो की चालू सीझनला 2-3 मैदानामध्ये आपण पाहतोय की इकडे तिकडे गाडी होते, परंतु कंटिन्यू फॉर्ममध्ये असणारा नितीन आबा शेवाळे हडपसरकरांचा पाखऱ्या. मित्रांनो पाखऱ्याचा पायरा या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये फिक्स झालेला आहे. आणि आपण पाहतो की पाखऱ्याचा पायरा हा कंटिन्यू ज्या त्या भागातच असतो, परंतु ह्यावेळेस आटपाडी साईडचा पायरा आपल्याला पाखऱ्यासोबत पळताना दिसणार आहे. तर पायरा कोण? तर मित्रांनो पाखऱ्या आणि घरणीकरांचा राजा हे पळणार आहेत. त्यांचा पायरा फिक्स झालेला आहे. तर मित्रांनो विषय असा आहे की सांगलीच्या पळूसच्या मैदानामध्ये हे दोघं एकत्र येणार आहेत. ह्याआधी आपण पाहिलेलं की आटपाडीच्या मैदानामध्ये पळालेले होते, धुमाकूळ देखील घातलेला होता आणि आता हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मित्रांनो अजून एक असाच पायरा गोडकरांचा सर्जा. आपण त्याला थोड्या दिवसात मैदानामध्ये पाहणार आहेत. मित्रांनो त्याची बिनजोड आता चालू सीझनला फिक्स झालेली आहे, त्यामुळे तो मैदानात दिसत नाही, परंतु लवकरच तो मैदानात दिसणार आहे. 3 फेऱ्याच्या मैदानात आपल्याला तो कधी दिसेल सांगता येत नाही, परंतु या 10 दिवसाच्या आत त्यांच्या मालकाने सांगितले की या 10 दिवसाच्या आत आपल्याला सर्जा हा मैदानात 3 फेऱ्याचे दिसणार आहे. मित्रांनो त्याची बिनजोड देखील चालू सीझनला फिक्स झालेले आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बैल ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं असा बकासूर. मित्रांनो बकासूरचा पायरा ह्या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये आपण इच्छा करतो की टॉपचाच पायरा असला पाहिजे. आणि मित्रांनो टॉपचाच पायरा असणार, कारण बकासूर जो आहे तो टॉपमध्ये पळतो, परंतु त्याला नवीन नवीन पायऱ्यांमध्ये पळायला आवडतं. असं मित्रांनो हार जीत होत असते. मागच्या मैदानामध्ये आपण पाहिलं लखनसोबत पळून सुद्धा सेमीला हार झाली, परंतु कधी कधी नशीब साथ देत नाही. तर मित्रांनो आता बकासूरचं पुढचं नियोजन हे आपण आज पाहणार आहोत. आजच्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे बारामती साईडला, आणि आजच्या मैदानानंतर उद्याचा आणि परवाचा दिवस गॅप घेऊन बकासूर या पळूसच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. तर त्याचं नियोजन कसं असणार आहे, नक्की कोणत्या बैलासोबत पळणार. तर मित्रांनो बकासूर आपल्याला परवा दिवशीच त्या मैदानासाठी रवाना झालेला दिसणार आहे, आणि त्याच्यानंतर त्याचा पायरा हा फिक्स झालेला आहे. मोहिल शेठ दोमाळ यांच्या माध्यमातून आम्हाला समजलं की त्याचा पायरा हा करंडेकरांच्या चिक्क्यासोबत फिक्स झालेला आहे. आणि चिक्क्या आणि बकासूर हे आधी एकत्र आलेले आहेत, धुमाकूळ देखील घातलेला आहे, परंतु पुन्हा एकदा ते एकत्र येणार आहेत. त्या दिवशी मित्रांनो लखनसोबत पळून सेमीला थोडीशी अडचण झाली, गडबड झाली, पण मित्रांनो चिक्क्यासोबत आपण प्रार्थना करूया की चिक्क्यासोबत कोणती अडचण होणार नाही, आणि या सांगलीच्या मैदानामध्ये आपण बकासूरला गुलालामध्ये पाहूया. तर मित्रांनो हे टॉपचे पायरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले. तर तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हे जे आपण पायरे सांगितले हे फिक्स होते, तर ह्यांना गुलाल मिळूया ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले सबस्क्राईब करा. भेटूया अशीच एक नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.